नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बघितलेलं आहे बघा, आज जे काही महाराष्ट्र टेट परीक्षा जी काय आहे, टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट, ह्याचं नोटिफिकेशन पडलेलं आहे आणि ह्या परीक्षेचे फॉर्म जे काय आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे. आता टी म्हणजे काय, तर तुम्हाला शिक्षक भरतीसाठी म्हणजे शिक्षक होण्यासाठी जी काही पात्रता परीक्षा लागणार आहे त्या पात्रता परीक्षेचं नाव आहे टी. जसं तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी सेट किंवा नेट ही परीक्षा क्वालिफाय करावी लागते, त्याच धर्तीवर तुम्हाला शिक्षक होण्यासाठी टी ही परीक्षा द्यावी लागते आणि ह्या परीक्षेचे फॉर्म आता सध्या भरणं सुरू आहेत. तर ह्या परीक्षेबद्दलच आपण माहिती घेणार आहोत की ही परीक्षा कशी होते, ह्या परीक्षेचं स्वरूप काय, परीक्षेची योजना काय आणि परीक्षा किती टप्प्यामध्ये होते हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूयात. बघा, इथं तुम्हाला परीक्षेचं स्वरूप दिसत असेल, तर हे परीक्षेचं स्वरूप जे काय आहे ते पेपर 1 आणि पेपर 2 अशा प्रकारे आहे. म्हणजे तुम्हाला जर 1 ते 5 ह्या वर्गासाठी शिक्षक बनायचं असेल, 1 ते 5, तर ह्यासाठी तुम्हाला पेपर 1 देणं अपेक्षित आहे आणि फक्त पेपर 1 देऊनच तुम्ही काय होऊ शकता, वर्ग 1 ते 5 साठी शिक्षक होऊ शकता. ह्यासाठी तुमचं डीएड होणं आवश्यक आहे. जर तुमचं डीएड झालेलं असेल तरच तुम्ही पेपर 1 देऊ शकता. त्यानंतर बघा, पेपर 2 जर तुम्हाला वर्ग 6 ते 8 यासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर 2 द्यावा लागतो आणि त्यासाठी तुमचं बीएड होणं आवश्यक आहे. बघा, जर तुमचं बीएड झालं असेल तर तुम्ही पेपर 2 हा देऊ शकता आणि ते देऊन तुम्ही वर्ग 6 ते 8 साठी शिक्षक बनवू शकता. बघा, आता पुढे पण वर्ग 9वी ते 12वी साठी देखील शिक्षक बनता येतं, परंतु ह्या परीक्षेसाठी किंवा ह्या शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला टीईटीची अट नाहीये. तुम्हाला तिथे काय करावं लागतं, तुमचं पीजी प्लस बीएड जरी असाल तरी तुम्हाला 9वी ते 12वीचं शिक्षक बनता येतं. तर हे असं आपलं टीईटी परीक्षेचं स्वरूप आहे. त्यानंतर आपण ह्या परीक्षेची योजना बघूयात. बघा, आता परीक्षेची योजना काय आहे, मुख्यतः पेपर 1 जे तुम्हाला वर्ग 1 ते 5वी साठी शिक्षक बनायला मदत करतं. आता ह्या परीक्षेचं योजना कशी आहे, तर बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आणि सामाजिक शास्त्र किंवा विज्ञान गणित असे मिळून 150 प्रश्न येतात. किती गुणांसाठी? 150 गुणांसाठी. हे तुम्हाला पेपर 1 मध्ये, ह्यामध्ये मराठीचे 30 प्रश्न असतात आणि ते 30 गुणांसाठी असतात. इंग्रजीचे 30 प्रश्न ते देखील 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ह्याचे देखील 30 प्रश्न 30 गुणांसाठी आणि सामाजिक शास्त्रांचे 60 प्रश्न किंवा विज्ञान आणि गणिताचे 60 प्रश्न हे 60 गुणांसाठी असतात. अशी एकूण तुमची टीईटी परीक्षा जी आहे ती 150 गुणांची होते, हे पेपर 1 साठी. तसंच पेपर 2 साठी देखील तुम्हाला सेम फॉर्मॅट आहे. पेपर 2 मध्ये देखील तुम्हाला मराठीचे 30 प्रश्न, इंग्रजीचे 30 प्रश्न, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न आणि सामाजिक शास्त्र, विज्ञान किंवा गणित ह्याचे देखील 60 प्रश्न, असे एकूण 150 गुण तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये, एकूण 150 गुणांची ही परीक्षा होते. आता ह्या एकूण 150 गुणांपैकी तुम्हाला परीक्षेमध्ये किती पाहिजेत हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूयात. बघा, इथे काही सूचना दिलेल्या आहेत. बघा, ह्या परीक्षेमध्ये कुठलेही नकारात्मक गुण नाहीयेत. म्हणजेच काय, तर नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे तुम्ही 150 प्रश्नांपैकी 150 प्रश्न देखील सोडवू शकता किंवा 150 प्रश्नांपैकी तुम्ही 100 देखील प्रश्न सोडवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही बंधन येणार नाही. त्यानंतर काय आहे, हा अभ्यासक्रम जो काही आहे तो आपला महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे काही पाठ्यपुस्तक आहेत त्यांच्यावर आधारित आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे काही तुमचे पुस्तक आहेत 1ली ते 12वी पर्यंतचे, त्या पुस्तकांवर आधारितच ह्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण 1ली ते 12वी पर्यंतचे पाठ्यपुस्तक वाचणं अपेक्षित आहे. मग आता सामाजिक शास्त्र म्हणता तुम्ही, सामाजिक शास्त्रामध्ये काय, तर इथे असतो इतिहास, त्याच्यासोबतच असतो भूगोल, त्याच्यासोबतच राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र.
हे तुम्हाला पाठ्यपुस्तक सामाजिक शास्त्रामधील विषय हेचे पाठ्यपुस्तक तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे आणि त्यासोबतच विज्ञान आणि गणित ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला पाठ्यपुस्तक वाचणं अपेक्षित आहे 6वी ते 10वी पर्यंतचे किंवा तुम्ही 5वी ते 10वी पर्यंत वाचलात तरीही चालेल. परंतु आता इथे तुम्ही म्हणाल की 12वी का म्हणलेलं आहे, तर बघा मित्रांनो, जे काही बाल मानसशास्त्र आहे त्यालाच आपण सीडीपी असे म्हणतो. तर हे सीडीपी जे काय आहे ते 11वी आणि 12वी साठी 12वी मध्येच आहे आणि हे 11वी आणि 12वीचे जे काही दोन पुस्तकं आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. खूप सारे प्रश्न हे त्या दोन पुस्तकांमधनं आलेले आहेत, येत आहेत आणि हे आपल्यासाठी खूप आवश्यक पुस्तक आहे. त्यामुळे जर तुम्ही 12वी पर्यंत जर ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला इतर कुठलेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. किमान तुमचं जे काही बेसिक नॉलेज आहे ते तरी तुमचं क्लिअर होणार. बघा आणि त्यासोबतच तुमच्याकडे काय पाहिजे, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका देखील असणं आवश्यक आहे. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच काय, तर ते तुमच्यासाठी PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, म्हणजे पाठीमागे काय काय विचारलं, कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले, कोणते कोणते प्रश्न विचारले, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जर हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पुढच्या परीक्षेला नेमकं काय वाचायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता आणि इतर काही फाजील गोष्टी वाचत बसण्यापेक्षा नेमक्या गोष्टी कुठल्या वाचायच्यात ते देखील आपल्याला समजून येतं. बघा, ही पात्रता परीक्षा जरी 1 ते 8 ह्या वर्गासाठी असली तरीही ह्यामध्ये जे काही विचारले जाणारे प्रश्न आहेत ते कशाचे असतात, माध्यमिक स्तरावरचे असतात. म्हणजे तुम्हाला इंग्लिश हा विषय आहे तर इंग्लिश विषयाचे 30 प्रश्न हे तुम्हाला 1ली ते 8वी ह्या वर्गावर न येता ते 12वी पर्यंतचे येऊ शकतात किंवा मराठीचे जे 30 प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला 12वी पर्यंतचे येऊ शकतात. त्यामुळे ही 1ली ते 8वीची जरी परीक्षा असेल तरी देखील प्रश्न हे माध्यमिक स्तरावरचे असतात. तर बघा, आता ह्या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी आपल्याला 150 पैकी 82 गुण आणि 90 गुण ही गुणांची सीमा ठेवलेली आहे. बघा, 82 गुण हे SC, ST, OBC आणि इतर आरक्षित प्रवर्गासाठी आहेत आणि त्यासोबतच 90 गुण हे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. आणि हीच पात्रता सीटेट म्हणजेच जे काही सेंट्रल टेट आहे, सेंट्रलची टेट आहे म्हणजे केंद्र सरकारची जी काही शिक्षक भरती किंवा शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याच्यासाठी देखील ही अट सेम आहे, सेम विषयासहित, ह्याला देखील निगेटिव्ह मार्किंग नाही. तर बघा मित्रांनो, आपण ह्या इथे जे काही टेट परीक्षेसाठी आवश्यक काही जी काही पात्रता आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, परीक्षेची योजना कशी आहे आणि परीक्षेच्या गुणांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे बघितलेलं आहे. आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या परीक्षेमधील जे काही PYQ सिरीज आहे 2025 साली जो काही पेपर झाला होता त्या 2025 सालच्या पेपरचं आपण ॲनालिसिस PYQच्या माध्यमातून करणार आहोत. तर ते ॲनालिसिस बघण्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा. थांबूयात मित्रांनो आपण इथेच. थँक्यू.